HV देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे इथे 400हून अधिक ॲस्पिरंट्स या फ्री ऑल इंडिया ओपन मॉक टेस्टमध्ये सहभागी झाले। सीट नंबर व्हेरिफिकेशन। सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारावर लावलेल्या यादीवरून आपले सीट नंबर व्हेरीफाय केले। ID चेकिंग। एंट्री पॉईंटवर प्रत्येक विद्यार्थ्यांची गव्हर्नमेंट ID व्हेरीफाय करण्यात आली। ID व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या अलॉटेड एक्झाम हॉलमध्ये व्यवस्थित प्रवेश देण्यात आला। एक्झाम टायमिंग अँड ॲटमॉस्फिअर। विद्यार्थ्यांना हॉलमध्ये एकाग्रता, शांतता आणि सिरियसनेस अनुभवायला मिळाली। ॲस्पिरंट्सना रिअल UPSC प्रिलिम्स सारखी मेंटल प्रेशर आणि टाइम बाउंड एन्व्हायरमेंटची अनुभूती झाली। एक्झाम नंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपला अनुभव शेअर केला। कसा वाटला पेपर? पेपर क्वालिटी पण छान होती, पेपरची क्वेश्चन पण जसं UPSC विचारतात ते तसं, आणि इन्व्हायरमेंट ते सगळं मॅटर करतं, म्हणजे त्याच्यामुळे आपली जी भीती आहे UPSCच्या फायनलला देण्याची ती कमी वाटते। हो, पेपर चांगला होता, UPSCच्या पॅटर्न बेसवर होता। सर कसा वाटला पेपर तुम्हाला? चांगला होता पेपर। एन्व्हायरमेंट कसं होतं? चांगला होता। पुढे एप्रिलमध्ये पण होणार आहे, तुम्ही रेकमेंड करणार का? हां, 100%। आणि तुम्ही येणार मी का? नेक्स्ट ISC सोडून इथं आलेलो। हो का? हां। आणि छान वाटला? हां, छान होता। ठीक, कसं वाटलं तुम्हाला? मस्त paper? होतं। छान. UPSC सारखंच होतं। हो का? रेफर करणार का तुम्ही? हो, नक्की सर। UPSC एन्व्हायरमेंट फील झालं तुम्हाला? पेपर चांगला होता, यावेळेस पण सांगितलं होतं मी त्यांना, मी पण अटेम्प्ट हो ना? म्हणजे छान होता। 2023च्या पॅटर्न अनुसारच होता। 3 मॅच द फॉलोइंगच्या कॉलम्स वगैरे आलेले, सो इट वॉज गुड। एन्व्हायरमेंट मस्त होतं आणि एकदम सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये प्रॅक्टिस केल्यामुळे थोडं बेनिफिशियल पण आहे स्टुडंट्स। जर तुम्हीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर UPSC मॉक कॉम्बॅक सीझन 4 मध्ये नक्की सहभागी व्हा। HV देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र आयोजित करीत असलेला हा UPSC मॉक कॉम्बॅक तुम्हाला खरी UPSC परीक्षेची तयारी करून देतो। आणि जर तुमच्या ओळखीमध्ये कुणी विद्यार्थी UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा।